आई आणि मुलगी सोबत असताना आईला मारहाण करून 19 वर्षीय मुलीचे अपहरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून सिन्नर तालुक्यातील पांगरी येथून आई आणि तिची 19 वर्षीय मुलगी पायी जात असताना पाठीमागून कारमध्ये आलेल्या वैभव अण्णासाहेब पवार आणि त्याच्या साथीदारांनी मुलीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले। यावेळी विरोध करणाऱ्या आईला देखील मारहाण करण्यात आली। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून वावी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील तरुणीचे अपहरण झाल्याची फिर्याद वावी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती। मात्र या अपहरण नाट्यात नवीन ट्विस्ट आला असून अपहरण करणारा वैभव अण्णासाहेब पवार हा तिचा पती आहे। लग्न झाल्यानंतर मारहाणीला कंटाळून ही विवाहित तरुणी माहेरी आली होती। माहेरी आलेल्या पत्नीचे मित्रांच्या मदतीने पतीने सिनेमा स्टाईलने आईसमोर अपहरण करण्यात आले। दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या पत्नीची सुटका केली असून पती आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहे।